नमस्कार मित्रांनो, मी भारत संभाजी राजे भोसले आज तुम्हाला नाशिक पासून दिंडोरी परिसरामध्ये जो सुरत हायवे आहे, सुरत नाशिक हायवे आपण बघू शकता. इथून जर बघितलं तर ती जी बस चालली ते तिथं तो हायवे आहे, त्या टाकीपाशी सुरत नाशिक हायवे. त्या टाकीपासून आतमध्ये एक डांबरी रोड येतोय आणि त्या डांबरी रोड टच आपण एक 2.5 एकरच्या आसपासचा प्लॉट बघणार आहे. प्लॉट मध्ये गोट फार्म पण आहे, 350 शाळांची कॅपॅसिटी बसेल असं, आणि एक छोटंसं फार्म हाऊस पण आहे. तर हा जो डांबरी रोड येतोय तिथून आत येण्यासाठी हा एक बांध रस्ता आहे. हाही मंजूर झाला आहे डांबरी रोड म्हणून. एखाद्या महिन्यात त्याचं पण काम होईल. आणि आता आपण ते फार्म कसं असणार आहे आणि शेती कशी असणार आहे ते आपण बघणार आहोत. आता आत जाण्यासाठी गेट आहे, पूर्ण याला वॉल कंपाऊंड केलेलं आहे. लाईट वगैरे सगळं कनेक्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता जे गोट फार्म असणार आहे 350 शाळ्यांचं, ते कसं असणार आहे आपण ते एकदा बघू आणि नंतर शेती बघू. आता जे गोट फार्म असणार आहे ते कशा पद्धतीने बनवलेले ते आपण बघणार आहोत. सरासरी या अशा पद्धतीने त्याचं हे केलेलं आहे. या शाळ्या आहे, काही आफ्रिकन जातीचे पण इथे शाळ्या आहेत. आणि कसं नियोजन आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. इथं चारा खाण्यासाठी बोकड, शेळ्या असे वेगवेगळ्या टप्प्यांनी सोडले जातात. ते त्यांच्या पद्धतीने चारा खातात. आणि आज जे शेड आहे त्यांचं ते पण आता आपण बघणार आहोत, आतमध्ये शेड कसं आहे. हे असं आतमध्ये शेड बनवलेलं आहे व्यवस्थित, आपण बघू शकता. शेळ्या, गाभण शेळ्या, आजारी शेळ्या, अशा सगळे एक पूर्ण शेड. ही 300 शेडची कॅपॅसिटी आहे. या ठिकाणी एक गिर गाई पण आहे. हा आफ्रिकन जातीचा एक बोकड पण आहे. आता हे झालं गोट फार्म. त्याच्यानंतर या गोट फार्म साठी काही पाण्याची व्यवस्था कशी केलेली ते पण मी तुम्हाला दाखवतो. इकडे लेबर साठी एक रूम, त्यासाठी ती गायीसाठी एक शेड. त्याच्यानंतर इथं जो बोर मारलेला आहे त्याला या ठिकाणी 2.5 इंची पाणी लागलेलं आहे. ही 16,000 लिटरची टाकी आणि पाणी पण फुल आहे, आपण बघू शकता.